हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आजची रेसिपी आहे चीज पनीर पराठा, चीज कॉर्न पनीर पराठा रेसिपी. तर कसं बनवायचं ना, ते इथे मी तुम्हाला दाखवते. तर इथे ना मी बटाटे घेतले आणि मी ते सर्वात प्रथम इथे सगळं कुकरला लावून घेतले. आता कुकरला बटाटे शिजेपर्यंत आहे ना, मी इथे आहे ना मैद्याचं पीठ घेणार आहे. तर मी ना थोडंसंच एक त्याला बाइंडिंग येण्यासाठी आहे ना मैद्याचं पीठ घेणार आहे. पण आपले पराठे आहेत ना हे हेल्दी असणार आहेत गव्हाच्या पिठाचे. तर मी ना इथे थोडंसंच म्हणजे जवळजवळ 1 कपापर्यंतच मी मैदा घेतला होता आणि 4 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ना ही जी क्रिस्पी एकदम छान आणि क्रिस्पी असे पराठे होतात. खूप छान आणि टेस्टी लागतात. तर आणि खूप दिवसापासून आहे ना बनवायचे होते मला. तर मी म्हटलं की चला बनवू आणि तुम्हाला शेअरसुद्धा करू. खूप टेस्टी लागतात फ्रेंड्स. इशीचे तर फेवरेट आहे आणि आता इशीला आहे ना स्कूलला जाताना वगैरे टिफिनला हे पराठे वगैरे दिले ना की ती आवडीने खाते. नाहीतर अदरवाईज असं दुसरं काही दिलं ना तर ती टिफिन अर्धा घेऊन येते. तर यांना रोज असा विचार पडतो की फ्रेंड्स मी काय देऊ काय नाही. पण असो तर चला आज ती म्हणाली मम्मी मला चीजवाला पराठा पाहिजे. तर म्हटलं चला चीज पण अवेलेबल होतं घरात, कॉर्न होते. तर म्हटलं चला आज त्याचाच पराठा बनवूया आणि देऊया. तर मी त्यामध्ये पनीरसुद्धा माझ्याकडे अवेलेबल होतं. तर मी पनीरसुद्धा टाकणार आहे. तर इथे बघा मी आहे ना 4 कप गव्हाचं पीठ, त्यामध्ये मीठ, त्याच्यानंतर हळद, थोडंसं मी जिरा पावडर घेतला आहे आणि थोडेसे जिरासुद्धा टाकलेला आहे. तर ह्याचं आहे ना एक छान असा टेस्ट लागतो आणि आपले पराठे क्रिस्पी होण्यासाठी ना ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि हे तूप आहे ना सर्वप्रथम आहे ना आधी सगळ्या पिठाला असं लावून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आहे ना पिठाचं एक वेगळं टेक्स्चर तयार होतं. तुम्ही इथे बघू शकता आणि ना पीठ असं तयार करायचं नाही की आपल्या हातामध्ये त्याची मूठ वळली पाहिजे, असं पीठ तयार करायचं आहे. तर इथे आहे ना मी ओवासुद्धा टाकणार आहे. तर मी ना ओवा असं काही घासून वगैरे टाकला नाही, कारण की मी थोडासा हलका भाजून ठेवलेला आहे आणि आता कसं पावसाचे दिवस आहेत ना तर ओव्याला असं मॉइश्चर चढू नये. मी हलकाच एक असं थोडंसं गरम केलेला होता. तर मी तोच टाकला आहे. तर आता हे सर्व आहे ना मी मिक्स करून घेतलं आहे. तर चला आता आपण ह्याला आहे ना छान असं पाण्यामध्ये मळून घेऊयात या पिठाला. म्हणजे चांगला गोळा तयार करूयात आणि हा बघा इथे मी तुम्हाला दाखवत होते की अशी गाठ त्याची बनली पाहिजे पीठ दाबल्यावरती. तर अशा प्रकारे ना म्हणजे आपलं तूप आहे ना सगळीकडे पसरलं आहे असं सिद्ध होतं. तर त्यामुळे तर इथे आहे ना मी आता छान प्रकारे बघा मिक्स केलं होतं आणि आता मी त्यामध्ये टाकलं आहे पाणी. तर ना आपल्याला पीठ अशा प्रकारे जसं आपण पुरणपोळीचं पीठ कसं मळतो ना तशाच प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पण घट्ट नाही आणि थोडं पण म्हणजे जास्त पण पातळ नाही. चपात्याला मळतो तसंही नाही मळायचं आहे फ्रेंड्स. थोडं म्हणजे हलकं हलकं पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना आपला सारणाचं जे पराठ्याचा जो सारण असतो ना तो छान त्यामध्ये बसला पाहिजे आणि आला पाहिजे. तर बघा मी इथे असं बोट दाबून दाखवत होते. तर आहे ना बाकीची तयारी करेपर्यंत आहे ना पीठ अजून चांगलं मुरेल म्हणून मी इथे आहे ना पीठ मुरायसाठी ठेवलेलं. आता मी इथे ना कांदा घेतला आहे, एक मोठ्या साईजचा आणि एक छोट्या साईजचा. तर आपल्याला आहे ना कांदासुद्धा टाकायचा आहे सारणमध्ये. तर इथे आहे ना मी कांदा चांगला चिरून वगैरे चॉपरमध्ये कट करून घेणार आहे कांदा. हिरवी मिरचीसुद्धा. तर मी ना इथे 2 हलक्या म्हणजे कमी तिखटवाल्या आणि एक जास्त तिखटवाली अशी मिरची घेतली आहे. तर हे आपण आहे ना सगळं एकत्र चॉप करून घेणार आहोत. तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर इथे बघा मी आहे ना बटाटे फार गरम होते तर मला आहे ना किसायला जमतच नव्हतं. मग मी काय केलं, माझ्याकडे आहे ना पोटॅटो स्मॅशर आहे. तर मी ना त्याच्यामध्येच बटाटा टाकला आणि असा छान प्रकारे स्मॅश करून घेतला. तर इथे तुम्ही बघू शकता आणि आता मी ना पनीर आहे ना ह्याच ग्रेटरवरती घासून घेणार आहे. जेणेकरून आहे ना आपलं पनीर छान असं बारीक होईल त्याच्यामध्ये, कारण की ते बटाटा स्मॅशरने बारीक नाही झालं असतं पनीर म्हणून. ते इथे मी आहे ना चांगल्या प्रकारे असं पनीर घासून घेते आणि चांगलं आपण ग्रेड करून घेऊया ह्याला. तर माझं हे 200 ग्रामचं पनीर होतं. खूप छान टेस्ट लागतो फ्रेंड्स. तुम्ही ही रेसिपी आहे ना असे पराठे तुम्ही बनवून बघा. खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा लागतात. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना हा चॉप केलेला कांदासुद्धा टाकणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता.
तर हा चॉप केलेला कांदा आहे आणि आता तोसुद्धा मी ना असं छान मिक्स करून घेणार आहे. याच्यातसुद्धा आपल्याला असे थोडेसे ना पावडर मसालेसुद्धा टाकायचे आहेत, कारण की त्यानेसुद्धा असं छान टेस्ट येतो. म्हणून पिठात पण आपण थोडे टाकलेत, आता आपण ह्याच्यामध्ये सुद्धा टाकून घेणार आहोत. तर मी ना इथे जिरे, त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर थोडंसं धना पावडर, त्याच्यानंतर चाट मसालासुद्धा मी इथे टाकलेला आहे आणि मीठ टाकणार आहे चवीपुरतं. थोडासा लाल पावडर मसाला टाकलेला आहे आणि हे मीठ चवीपुरतं. तर तुम्हाला आहे ना तुमच्या हातानेच मीठ घ्यायचं आहे चवीपुरतं, म्हणजे किती लागेल असं. आणि आता ह्याला सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत. माझे बटाटे जे होते ना ते थोडे जरा जास्त शिजले होते, म्हणून एक त्याला पातळपणा आलेला. आणि त्याच्यानंतर आहे ना मी इथे ना कॉर्नसुद्धा टाकणार आहे. तर कॉर्नचं पण एक गडबडच झाली फ्रेंड्स, म्हणजे बटाटे तर व्यवस्थित झालं होतं, पण जेव्हा मी कॉर्न स्मॅश करून टाकलं ना तर ते कसं फ्रीझरमध्ये होतं आणि मला नंतर सुचलं की म्हणजे ना काय झालं की ते फ्रीझरमध्ये असल्या कारणामुळे ना त्याचं बटाटे काही कमी झाले, म्हणजे त्याचा बर्फ काही कमी झालाच नव्हता. तर मी ना तसंच बघा चॉप केलं तर आहे ना ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी राहिलं होतं तसंच. तर मी म्हटलं की पाणी काढलं ना तर त्याच्यातलं सगळं हेल्दीपणा निघून जाईल आणि मग वरचाच कवरचं कायच होता खायचं ना, म्हणून मग सगळंच पाण्यासकटच टाकलं आणि मग माझं सारण थोडंसं पातळ झालं असो. पण छान पराठे झाले होते आणि थोडं स्प्रेड होत होतं पोळी, म्हणजे पराठा थोडा फाटत होता, पण हरकत नाही, होतं असं. आणि मस्त पराठा झालेला. पण तुम्ही असं बनवून बघा आणि जेव्हा कधी तुम्ही आहे ना हे कॉर्न वगैरे टाकाल ना तर ते थोडा वेळ जरा अगोदर काढून ठेवा. तर इथे आहे ना बघा मी आहे ना चीज पण टाकलं होतं, मॉझरेला चीज टाकून घेतलं होतं त्याच्यात. तर आता मी ना हे पिठामध्ये आपलं पीठसुद्धा छान मुरून झालेलं आहे. त्यांना मी अशी गोल वाटी केली आणि त्याच्यामध्ये आहे ना हे सारण टाकलं आणि नंतर आहे ना म्हणजे ते हे तुम्हाला मी नाही दाखवलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. इथे बघा मी आहे ना अशी पोळी लाटून केलं. पहिलं तसं गोल सारण करून टाकलं ना तर त्याची पोळी, तर तो जो पराठा आहे ना तो मी इशीला टिफिनमध्ये दिला होता. तर मी ना थोडेसे मोठे मोठेच पराठे केले, कारण मग एकच असा पराठा छोटा दिला ना तर ती एकच संपवते. म्हणून थोडी तिच्यासाठी आहे ना मला थोडीशी चिटिंग करावी लागते आणि मोठा पराठा बनवून द्यावा लागतो आणि त्याला पिझ्झा स्लाईस करून द्यावी लागते. तर इथे आहे ना मी असंच 2 पोळी लाटून असंच पराठे केले होते. तर हे माझे ना वेगवेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे आहे ना मी एकच चुकलं माझं, की मी खाली आहे ना कागद किंवा कपडा असा ठेवला ना की ह्याने ना पोळी आपली सगळ्या बाजूने लाटली जाते आणि सरसर लाटलं जातं मग. तर मी आहे ना ह्याच्यावरती तेच इको बेकवाला पेपर आहे ना तो मी इथे टाकला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मी पोळी म्हणा किंवा तुम्ही पराठा म्हणा खूप छान प्रकारे लाटला जातो आणि मस्त सगळीकडनं एकदम सेम ह्याच्यामध्ये लाटली जाते आणि छान पराठा होतो आपला. तुम्ही असा पराठा आहे ना फ्रेंड्स नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे आहे ना मी थोडं सारण जास्तच भरलं होतं, त्याच्यामुळे थोडं तुम्हाला पराठा फुटलेला दिसत असेल. तर इथे बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. मी ना अशाच 2-2 छोट्या पोळ्या लाटत होते आणि मग त्याच्यावरती सारण फिरवून त्याच्या दोन्ही बाजूने तोंड बंद करून मग पोळी लाटत होते, म्हणजे पराठा लाटत होते. सॉरी सारखं पोळीच येते, खरं तर हा पराठा आहे. तर बघा मी असा पहिला पराठा घेतला, त्याच्यावर असं सारण ठेवलं, त्याच्यानंतर दुसरा पराठा घेणार आहे. मी ना इथे थोडं जास्तीत जास्त सारण भरलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. आता मी ह्याच्यावरती आहे ना छोटी पोळी जी आहे ना ती अशी हे करून घेणार आहे, म्हणजे पसरवून घेणार आहे त्याच्यावरती आणि त्याच्या सगळ्या बाजूने ना असं तोंड बंद करून घेणार आहे, जेणेकरून आहे ना मग आपली पोळीसुद्धा छान लाटली जाते, सारण सगळीकडे पसरलं जातं. तर इथे बघा मी छान असंच करून दाखवते तुम्हाला. अजून एक पद्धत आहे, तुम्ही एकतर वाटी बनवून करू शकता किंवा अशा 2 पोळी लाटून, छोट्या-छोट्या पोळ्या लाटून त्याच्यामध्ये सारण भरून करू शकता. आणि आणखीन एक पद्धत आहे, ती पण तुम्हाला पुढे दाखवते. थोडंसं पोळीसारखं लाटायचं, पुन्हा त्यात सारण भरायचं आणि त्याला आहे ना मोदकाच्या ह्याच्यासारखं आहे ना त्याचं वरून आकार बंद करायचा. तर आहे ना मी आधी सगळे पराठे असे फटाफट लाटून घेतले, मग तुम्हाला शेकवतानाचे दाखवते, कारण की खूप घाई होत होती आणि इशीलासुद्धा स्कूलला सोडायला जायचं होतं त्याच्यामुळे.
इशीला तर हे पराठे इतके आवडले ना की ती बोलली मम्मी असं बनव, मला आवडले. आणि स्कूलमध्ये पण तिचे फ्रेंड्स लोकांनीसुद्धा खाल्लं ना तर ते त्यांनासुद्धा फार आवडले. तर असं अधूनमधून मी हे देते ना तर त्यांना तिचे फ्रेंड्स वगैरे तिच्याकडे विचारतात तिला आणि त्यांना आवडतात. आता ही माझी तिसरी पद्धत आहे ते तुम्हाला दाखवते. बघा मी इथे छोटी अशी पोळी लाटून घेतली, त्याच्यानंतर त्याच्यावर सारण भरलं आणि असं बघा मोदकासारखं आपल्याला वरून त्याचं आहे ना हे बंद करून घ्यायचं आहे तोंड आणि असं लाटायचं आहे. तर असे सुद्धा आपले पराठे होतात. तर कधीकधी ना आपलं सारण पातळ झालं वगैरे ना तर आपण असा काही जुगाड करू शकतो. हा एक जुगाडच आहे समजा. तर खरं तर माझं सारण पातळ झालं होतं, पण होत होत्या पराठे मस्तपैकी होत होते. आणि मी ना सारण थोडं जास्तच भरत होते, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला वरून ते असं फाटलेलं दिसत असेल. पण मला असं भरभरून सारण भरलेला पराठा फार आवडतो आणि मला तसाच खायला आवडतो. ते इथे बघा मी दाखवत आहे परत तुम्हाला. 2-2 प्रत्येक ह्याचे आहे ना मी 2-2 तुम्हाला दाखवली आहेत पद्धत 2-2 वेळा मी कसं करते वगैरे. आता इथे मी ना सगळे पराठे असे तुम्हाला भाजून घेताना दाखवत आहे. तर इथे आहे ना मी लोणी लावलं होतं, माझ्याकडे लोणी अवेलेबल होतं तेव्हा. तर थोडंसं तूप काढलं होतं ना तर त्यातलं लोणी साईडला काढून ठेवलेलं. तर हा लोणीवाला पराठासुद्धा ना इतका छान आणि टेस्टी लागतो ना. तर इथे बघा मी तुम्हाला कट करून ह्याच्यामध्ये आहे ना मी चीज टाकलेला आहे ना म्हणून तो पराठा असा तुम्हाला चिपकलेला दिसत असेल. मॉझरेला चीज टाकलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता. बघा सगळ्या ह्याच्यामध्ये ना असं छान पसरून गेलेलं आहे. हे बघा सारण एकदम छान आणि एकदम सगळं किनारपर्यंत सारण होतं. अशा प्रकारे रेसिपी होती माझी फ्रेंड्स आणि असे होते पराठे. तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.